श्रीराम समर्थ सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिं प्रियं सदा रामानन्दं पूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न। समास चौथा, अध्याय 7वा। आता न विसंबे गुरुचरण, जे निज सुखाचे मूळ स्थान। तया विसरता जन्म मरण, न चुके जाण सर्वथा श्रीराम। तेची माझे प्रीतीचे जीवन, तेची माझे मुक्तिस्थान। तेची माझे सर्वस्व जाण, सद्गुरु चरणी परमानंद श्रीराम। तुझे नाम घेऊनी वाचे, निर्लज्जपणे गाऊनी नाचे। त्या वीण इतर सोहळे सुखाचे, फिके होऊनी पळाले श्रीराम। तव नाम रूपाची धरता कास, संसार भीती नाही त्यास। सद्गुरु स्थान आहेची तयास, वैकुंठवास होईल श्रीराम। म्हणून करणे ते हेच करू, सद्गुरु चरण घट्ट धरू। तेची भवार्णवीचे तारू, आगमनय निगम देती ग्वाही श्रीराम। सहकुटुंब आणि प्रेम परिवारे, सद्गुरु बद्रिकाश्रमी गेले यात्रे। सांभाळोनी आणली म्हातारे, गत समासी हे वर्णन असे श्रीराम। पुढे काही दिवशी महाराज आले लोणारासी, तेथे रामचंद्र दादा दर्शनासी आले असती आदरे श्रीराम। दादा अति नम्रपणेसी विनंती करीती महाराजांसी, आपले समागमे द्वारकेसी यावे अशी इच्छा असे श्रीराम। सर्वस्वी आपल्या इच्छेवर अवलंबून आहे खरोखर। तयारी करू आज्ञेनुसार, तुमचा खर्च करू आम्ही श्रीराम। महाराज म्हणती दादासी, माझी तयारी आहे नेण्यासी। येणार मंडळींसह यावे जालन्यासी, तेथून सर्व जाऊया श्रीराम। दुर्गाबाई देऊळ घाटकर, प्रल्हाद बुवासही दिले पत्र। रामचंद्र दादा हरिभाऊ सर्वत्र जमले जालना मंदिरी श्रीराम। महाराजांचेही सहकुटुंबेसी निघणे ठरले द्वारकेसी। पाचारिले दुर्गाबाईसी, म्हणती घरात जाऊनी सांगावे श्रीराम। दागदागिने लुगडी खण, पैठणीसह सर्व प्रावरण। द्वारकेसी करणे आहे दान, समागमे सांगावे श्रीराम। माझाही घ्यावा पीतांबर, तैसेची जरीचे धोतर। आणखीही असते वस्त्र, दान करण्या घ्यावेत श्रीराम। महाराज आज्ञेप्रमाणे सर्व दागिने आणि प्रावरणे, कृष्णा मातोश्रींना दाना कारणे समागमे घेतली श्रीराम। अग्निरथी मुंबईस आले, समुद्रबोटीने द्वारके पोहोचले। आरंभी देवदर्शन घेतले, गोमती संगमी स्नाना निघती श्रीराम। समागमीची वस्त्रे आणि दागिने घेतले दान देण्या कारणे। संगमी समुद्री करुणी स्नाने अर्पिले, सुवासिनी ब्राह्मणासी श्रीराम। महाराज पंचा नेसले, कृष्णा मातोश्रीनी धोतर परिधानिले। सर्वस्व तेथे दान केले, त्याग वृत्ती दोघांचीही जाणवली श्रीराम। आमचे सामान्य जीवाचा अनुभव विपरीत पत्नीचा, खण देणे असेल सुवासिनीचा। जवळी असून अनाया लाविती श्रीराम। परी आमच्या कृष्णाई जवळ एकही खण उरला नाही। विवेक विचार वृत्ती पाही, दोघांजवळीही पूर्णपणे श्रीराम। भागवत सप्ताह वाचन करविले विद्वान ब्राह्मणाकडून। वस्त्रे भूषणे त्या गौरवोन, पक्वान्न भोजन झाले 400 पात्र श्रीराम। पंड्यास विचारले होते, दक्षिणी ब्राह्मण असतील येथे। स्वयंपाक करवू त्यांचे हस्ते, बायाही वाढण्या येतील श्रीराम। पंड्या म्हणाला, येथे एकही दक्षिणी ब्राह्मणाचे घर नाही। महाराज म्हणाले, त्याचे विषयी काळजी तुम्ही न करावी श्रीराम। महाराजांचे द्वारकेस येणे हे 3रे वेळेस, त्यामुळे तेथील माहिती श्रेयस होती ओळखी बहुतांची श्रीराम। तयाचे घरी जाता क्षणी स्त्री पुरुष आणले मुक्कामस्थानी। त्यांनी स्वयंपाकही करोनी, बायांनी वाढणी केली असे श्रीराम। 400 पानांची पंगत पक्वान्नाची झाली तेथ। दर्शन घेऊन जाण्याचे ठरत, दुसरे दिनी सकाळी श्रीराम। समागमीचे मंडळींनी
आज्ञा विचारली श्री लागोनी, आम्ही येतो सुदामपुरीहुनी, जालन्या भेटतो संस्थानी श्रीराम. प्रल्हाद बुवा आणि कृष्णाई महाराजांसवे आले मुंबई, उतरले माधव बागेत तिघेही काही वेळापर्यंत श्रीराम. महाराज म्हणती प्रल्हादा, संगीत चिवडाण प्रसादा, खिशात असेल रुपया बहुदा, नसेल तरी न्यावा पेटीतुनी श्रीराम. महाराजांचा पंचा फाटलेला, धोतर नव्हते नेसायला क्षमा महाराजांचा पंचा फाटलेला, धोतर नव्हते नेसायला, एक धोतर आणावे महाराजाला. प्रल्हाद बुवांचे मनी आले श्रीराम, म्हणून धोत्रा करता रुपये 4 अधिक घेतले बरोबर. महाराजांनी पाहिले सत्वर, म्हणती अधिक रुपये कासया श्रीराम. प्रल्हाद बुवा तेव्हा म्हणाले, पंचे फार फाटले, म्हणून धोतर आणावे वाटले, 4 रुपये घेतले त्याकरिता श्रीराम. प्रल्हाद हे ठेव ध्यानी, रुपये दिले असते ज्यांनी, ते रामसेवेत जावे म्हणून मग चैनीत आपण खर्चू नये श्रीराम. कुणी दिल्यास प्रेमाने घ्यावे अति प्रेमाने, स्वतः मागू नये मुखाने, भुकेल्याचे अन्नदानी खर्चावे श्रीराम. रामानंद महाराज कृत भंग, मागू नये कोणा, देतील ते घ्यावे, भुकेल्यासी द्यावे अन्नदान. आण चिवडा झडकरी, आपणास जाणे आहे स्टेशनावरी, म्हणून निघाली तेथून स्वारी. प्रल्हाद बुवाची लगबग श्रीराम. प्रल्हाद बुवांचा स्वभाव विसराळू आहे स्वयमेव, कितीदा पाहिलेल्या घराचा ठाव, विचारल्या विना पुन्हा न लागे श्रीराम. त्यातून ते मुंबई शहर, यांना नेमके कोण सांगणार, परी भेटला एक दयाळू नर, त्याने नेमकी खूण सांगितली श्रीराम. परतले चिवडा घेऊन, जाताना गेले भांबावून, म्हणते ठिकाणावर जाणे कठीण, महाराजास मनी आठवती श्रीराम. जाता जाता खूण पटली, माधवबाग दिसली समोर जवळी, चिवडा ठेविला चरणाजवळी, नमस्कारुणी मनी स्थिरावले श्रीराम. असो तिघे अग्निरथी बैसोनी, आले जालना संस्थानी, श्रीराम दर्शन घेऊन चिवड्याचा नैवेद्य समर्पिला श्रीराम. दुसरे दिवशी दुपारी महाराज होते संस्थानी, दुसरे दिवशी दुपारी महाराज होते माडीवरी, पोस्ट म्हणाला मंदिरावरी, म्हणे पार्सल आहे महाराजांचे श्रीराम. पार्सल घेतले सोडवून, त्यात धोतर जोडी निघाली जाणं, एका भक्ताने दिली पाठवून, जरी काठी उंची पोताची श्रीराम. महाराज प्रल्हादा पाचारिती, अरे तुझी मनी फार तळमळ होती, रामरायाचेही आले चित्ती, धोतर पाठविले एकाने श्रीराम. रामराया पुढे ठेवा, प्रसाद म्हणून आम्हा द्यावा, तैसेची करीती प्रल्हाद बुवा, आज्ञेपरी श्री गुरूंच्या श्रीराम. त्यासी दिवस लोटले 4, एक ब्राह्मण आला मंदिरावर, काशीस जाण्याचा विचार, रात्री मुक्काम मंदिरी श्रीराम. दुसरे दिवशी सकाळी ब्राह्मण जोडून बद्धांजली, श्रीस म्हणाला धोत्रे फाटली, त्याची योजना करावी श्रीराम. महाराज म्हणाले हेच देऊ का? ब्राह्मण म्हणाला जुने द्या, हे देऊ नका, नवेच दिले त्या याचका. केवढी अनासक्ती विषयाची श्रीराम, विवेक वैराग्य अनासक्ती, महाराजांच्या कृतीत दिसेती, याचे शिक्षण सहजगती, मिळे तेथे अनायासे श्रीराम. पुढले समासी पूर्वार्ध, समाप्त होईल ग्रंथ अर्ध. अष्टमोध्यायापासून उत्तरार्ध. वदती श्री गुरु निज कृपे श्रीराम. इति श्री सद्गुरु रामानंद सच्चरित्रे श्रींचे सहकुटुंब द्वारकागमन याचका वस्त्रदान वर्णननाम सप्तमोध्यायांतर्गतः चतुर्थ समासः समाप्तः. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. श्री सद्गुरु रामानंद महाराज प्रसन्न समास 5वा अध्याय 7वा. सर्व भावे तुझ सद्गुरु राया, शरण आलिया निवारिसी भव भया, तो सर्व भाव देणे ही गुरुराया, तुझा धीन सेही श्रीराम. जरी चरिवनी धेनू 8वी वत्स नित्य, जननी करीत कामे बालका पाशी चित्त,
तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम। श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ श्रीराम।